नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा, नका भाऊ होईना राजा, काय देवा आमचे नशिबा, काय देवा आमचे नशिबा, आई बाबा गेले स्वर्गाला, 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 दादा आले संकट आम्हाला, आले संकट आम्हाला, आपले आई वडील गेले म्हणून काय झालं ग? अगं मी आहे ना तुझा दादा, मी तुझा दादा आहे ना. अगं मी देईन तुला आईची माया, अगं वडिलाचं प्रेम देईन. एवढंच नाही तर ताई, अगं या देवाकडे मागणं मागेन की माझं संपूर्ण आयुष्य माझ्या ताईसाठी मिळू दे म्हणून. मी किती भाग्यवान आहे रे, मला तुझ्यासारखं भाऊ मिळाला. तुझ्यासारखं भाऊ प्रत्येक बहिणीला मिळेल. प्रत्येक बहिणीची नशीब किती उजवी होईल ते दादा. खरंच मी खूप नशीबवान आहे. पण दादा तू कामावरती गेलास, मला माहिती आहे तू जेवण करून आलास म्हणून. मी सुद्धा जेवण नाही केले रे, मी तुझीच वाट बघत होती दादा. अगं मला माहित आहे ना, अगं जोपर्यंत मी घरी येत नाही ना तोपर्यंत तू सुद्धा जेवण करत नाहीस. चलताई आपण आपण दोघं भाऊ जेवण करून चलताई. चल दादा. बांधव मला दीनदुबळ्यांचा कैवारी म्हणून ओळखतात. या गावातील बांधव तालुक्यावर जायचा, तालुक्यातील कामं करायला. 4-4 चक्रा मारायचा, पण त्यांचे काम होत नव्हते. पण त्यांच्या सोबत मी एक दिवस गेल्याने त्यांचे काम एका दिवसात होऊ लागले.
एखादी शेतकरी बांधवाला विहीर मंजूर करायची आहे, त्याला 50,000 रुपये मोजावे लागत, तेव्हा त्याची विहीर मंजूर व्हायची. एखाद्याला घरकुल मंजूर करायचं आहे, त्याला 20,000 रुपये मोजावे लागत, त्यावेळेस त्याचा घरकुल मंजूर व्हायचं. पण त्या लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई केली, मोर्चे काढले, आंदोलने केलेत आणि जेवढे लाचकार अधिकारी होते सर्वांना बडतर्फ करायला लावलं. आणि जेवढ्या माझ्या सरकारच्या योजना होत्या सर्व योजना माझ्या शेतकरी बांधवांना मोफत मिळवून दिल्या. आणि कधी असो सर्वांची कामे केली, सर्वांची मदत केली, पण निवडणुकीला 3दा उभं होतं, 3दाही पडलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. कुणाला दारू पाजलं नाही, कुणाला चहा पाजलं नाही, कुणाला पैसे दिले नाही, म्हणून मला मतदान केलं नाही. आई 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 तुला आमचं पालनच करायचं नव्हतं ना, तर मग जन्माला तरी कशाला घातलंस का आई? जन्माला तरी का घातलंस? आई आई त्या मावळत्या सूर्यात तू निवांत शांत झोप घेतोय, पण ही तुझी 2 पाखरं कसं जीवन जगतील याचा कधी विचार केलास नाही केलास ना? नाही केलास नाही? नाही केलं ना? नाही केलं ग, नाही केलं. दादा दादा असं लढून नाही चालणार रे दादा. तू जर असा करशील तर मी कोणाकडे बघायचं? कधी त्या ताईचा विचार केलास का दादा? दादा त्या परमेश्वराचं काय दोष? अरे दोष म्हणजे आपल्या नशिबाचं आहे दादा. असं वेळासारखं करून नाही चालणार दादा. ताई ताई तो आपला दोष नशिबाचा नव्हता का? मग का या परमेश्वराने आपल्यापासून आपल्या आई वडिलांना दूर केलंय? आणि हे बघ ताई, बघ कापोर का केलं ग? आपल्याला आई वडिलापासून आम्हा 2 बहीण भावांना कापोर का केलाय ताई? कापोर का केलंय? सांग ना ताई, सांग ना. आपले मस्त नशीबच समजायचे. आज नाही उद्या आपण सुद्धा समोर जाऊ दादा. आपले आई वडील गेले म्हणून काय झालं दादा? तू आहेस ना? तू मला साथ देशील ना दादा? नाही